तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरच्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये. खूप महिन्यांच्या गॅपनंतर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे बैलगाडा मैदानामध्ये. सो आपण आज आहोत उसाटणे मैदानात आणि आज फक्त बैलगाडा शर्यत नसून आज बैलगाडा महोत्सव भरवण्यात आला आहे. इथे सकाळी सत्यनारायणाची महापूजा होती आणि त्याच्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला होता महिलांसाठी. तर मित्रांनो, हा बॅनर बघू शकता, आता उन्हामुळे दिसणार नाही पण बैलगाडा महोत्सवची कमान आहे आणि ही जी फाटी आहे हे बरं आहे, समोर फाटी बघू शकता तुम्ही. स्टेजकडे समोर तुम्ही बघता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा ठेवण्यात आला आहे, उभारण्यात आला आहे. सो नियोजन खूप भारी वाटते मला. या टायमाचा महोत्सव जो आहे तो खूप थाटामाटा साजरा होतो आहे आणि वरती जाऊया आपण. प्रभू श्रीरामांचा बॅनरवर फोटो पण आहे आणि हा जो समोर तुम्ही बघताय तो हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मी महिलांचा एवढा मोठा वर्ग बघितला असेल. तर हा तुम्ही बघू शकता, पूर्ण स्टेज जो आहे तो मंडप जो आहे पूर्ण भरलेला आहे महिला वर्ग बैलगाडा क्षेत्रासाठी. आणि इथे जी आपली होती ते सकाळी पूजा होती. मित्रांनो, रांगोळी बघा किती सुंदर काढले, बैलगाडा महोत्सव 2024. आणि इथे जी आहे ती पूजा घातली होती सकाळी. आपल्या याला थोडं लेट झालंय ते जोडलेलं आहे आणि म्हणून भगिनीने सगळ्यांनी हाच विचार करा की चांगल्या विचारातून जर कामं होत असतील तर त्याला दिशा दिली पाहिजे आणि तो आशीर्वाद तुमच्या रूपातून सुद्धा. या ना. सो मित्रांनो, लागले आपल्याला ताण. सोडा पिऊया, लिंबू सोडा. आणि इथे तुम्ही मागे बघताय हळदी कुंकूचा पूर्ण मंडप आहे. त्याच्या बाजूला जो आहे छोटा मंडप दिसतोय तो बँड पथकचं आयोजन केलेलं आहे. तिथे त्यांच्यासाठी पण शेड बांधलेली आहे. आणि बाजूला त्याच्या बघताय कुस्तीचं मैदान आहे, तो जो हा आपल्याला दिसतोय बॅनर लावलेला. तर समोर आखाडा आहेत, आपण आखाडा पण बघून घेऊया. आणि संध्याकाळी मला वाटतं कुस्ती सामने होणार आहेत. सो अशा प्रकारचं काहीतरी नियोजन केलेलं आहे, भव्य आणि आगळं वेगळा. थोड्याच वेळा आपण पहिलं पण कव्हर करणार आहोत कोणती मैदानात आलेली आहेत ती. आणि हे आपले ड्रोन पायलट सचिन कोलेकर, फिरता फोटोग्राफर. बऱ्याच महिन्यांनी मी पण आलो, त्यामुळे सगळे मला बऱ्याच महिन्यांनी भेटलेत. हे केतन दादा, अजून आपली बरीच पोरं आहेत जी इकडं तिकडं अड्ड्यामध्ये शूट घेतात, ब्लॉग बनवतात. मी काय अजून आतमध्ये नाही गेलोय. सो आपण जाऊया थोड्याच वेळात. मित्रांनो, मागे बघू शकता इथे महिला मंडळमध्ये लावणी चालू आहे आणि इकडे बैलगाडा बघायला आले प्रेक्षक बघा, मुंड्या बघा, पाठी बघा. अरे शर्यत बघायला आले का लावणी? जाऊ ना. तर आपल्याला इथे समोर जो मंडप दिसतो तो आहे बँड पथकासाठी बांधलेला मंडप. तर मित्रांनो, तुम्ही आता इथे बघताय माझ्या मागे कुस्तीचा आखाडा आहे. बैलगाडा शर्यत झाली किंवा कुस्ती झाली, हे सर्व आहेत आपल्या मातीतले खेळ. आणि मातीतले खेळ सर्व एकत्र आल्यानंतर पब्लिक ही जमणारच. समोर तुम्ही बघता भव्याचा स्टेज मान्यवरांसाठी आणि तिकडे प्रेक्षकांना बसण्यासाठी समोर जागा केली आहे. आणि हा पूर्ण आहे आखाडा. तर बैलगाडा शर्यत संपता इथे आखाडा पण चालू होणार आहे, कुस्त्या चालू होणार आहेत.
तर मित्रांनो, उसाटणीच्या मैदानामध्ये रायफल 81-81, मथुर 1001, सोन्या 50-50, वजीर, सुंदर, बाजी अशी मोठमोठी नामांकित बैल आली होती आणि त्यांना बघण्यासाठी, त्यांची शर्यती बघण्यासाठी बैलगाडा शर्यत प्रेमींनी एकदम तुफान गर्दी केली होती. मित्रांनो, 31 जानेवारीला भरलेल्या उसाटण्याच्या मैदानातल्या बैलगाडी महोत्सवाला भव्य असा स्टेज बांधण्यात आला होता. महिलांसाठी हळदी कुंकूचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसंच महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ म्हणून ओळखला जाणारा कुस्ती, हा कुस्तीचा आखाडा देखील इथं तयार करण्यात आला होता. या सर्व गोष्टींचं आयोजन एकत्रितपणे आपल्याला फक्त याच मैदानात बघायला भेटलं. तर मित्रांनो, आपण आता बघितली थोड्या वेळापूर्वी मथुरची शर्यत आणि आता मागून गाड्या सुटल्या, त्यांच्या 2-3 शर्यत कॅप्चर करूया. सो मित्रांनो, आपली जी व्हिडिओ आहे ती लगेच इथून घरी गेल्या गेल्या मी पोस्ट नाही करत, थोडा एडिट करायला वेळ देतो. म्हणजे घाईत आजकाल कसा कॉम्पिटिशन लागलं आहे तुम्हाला माहिती आहे. यूट्यूब क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्र असू द्या, व्हिडिओ इव्हेंट झाला की व्हिडिओ लगेच फास्ट पोस्ट केली म्हणजे जास्त व्ह्यूज, असा एक जो समज आहे. तर तसा मी काय समजत नाही. मला माझे जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी क्वालिटी कंटेंट द्यायचा असतो. सो मी एडिटिंगला थोडा वेळ घेतो. भले व्हिडिओ आज येईल उद्या येईल माहीत नाही, पण कंटेंट तुम्हाला क्वालिटीचा बघायला भेटेल आणि त्यासाठीच मी प्रयत्न करत असतो दरवेळी. सो आधीपासून जे माझे जे लोक व्हिडिओ बघतात त्यांनी पुढे पण असाच प्रतिसाद द्या, पुढे पण असेच सपोर्ट करा. भारी भारी व्हिडिओ अजून तुम्हाला बघायला भेटतील आणि नक्कीच लवकरात लवकर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करीन.
मित्रांनो वाजली आहेत आता 6:45 आणि संध्याकाळ झाले, जवळपास अंधार पडत आलाय. अजून शर्यती चालू आहेत. आता आपण शूट करतो या शर्यती. आज कोणती बैलांना दाखवत आली. तर मित्रांनो ही जी उसाटणी फाटी बनवली होती तर नेहमी ती बिंदोडची फाटी थोडी अरुंद असते, पण इथे थोडी रुंद करण्यात आलेली आहे. म्हणजे पुरेशी जागा बनवण्यात आलेली आहे प्रत्येक गाडीसाठी. बघू शकता तुम्ही ट्रॅक थोडा आपल्याला मोठा दिसतोय. तर हे एक वैशिष्ट्य आहे उसाटणे मैदानाचं आणि तिथे अजूनपर्यंत कुस्ती चालू आहे. तर मित्रांनो आपण कोणती बैल वगैरे आज एक्सप्लोर नाही केली. फक्त जे सांस्कृतिक कार्यक्रम होते कुस्ती म्हणा किंवा बैलगाडा रेग्युलर आहेच आणि बाकी जे इतर आरोग्य शिबिर वगैरे होते ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत आजचं मैदान कसा होता ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो आता आपण निघूया घरी. शर्यती पण ऑलमोस्ट संपत आल्यात, अंधार पडत आलाय. बघूया तर शेवटच्या थोड्याच काही गाड्या राहिल्यात. त्या आता लाईनअप झालेल्या आहेत आणि शर्यत आता संपणार आहे. फक्त कुस्त्यांची स्पर्धा चालू आहे. सो आपण पण आता निघूया घरी. आबा धूल बघ गाडीवर. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी स्वप्नील तुमची रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा अशा एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.